कळमण तालुका उत्तर सोलापूर येथील शेतकरी राजाराम रामचंद्र बनसोडे यांनी छावा संघटनेचे ॲडव्होकेट योगेश नागनाथ पवार यांच्यामार्फत पोलीस अधीक्षक सोलापूर यांच्याकडे भोंदूबाबा अशोक खरात व त्यांची पत्नी आणि अन्य व्यक्तींविरुद्ध फौजदारी तक्रार दाखल केली आहे। सोलापूर पोलिसांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन सर्व आरोपींवर तात्काळ कठोर कारवाई करावी, अन्यथा छावा संघटनेच्या वतीने मोठे आंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा छावाचे ॲडव्होकेट योगेश पवार यांनी दिला। याबाबत सविस्तर हकीकत अशी, तक्रारदार राजाराम बनसोडे हे गट क्रमांक 200/1 मधील 11 एकर 8 गुंठे शेतजमिनीचे मूळ मालक आहेत। भोंदूबाबा अशोक खरात यांनी भोंदूबाबा अशोक खरात यांचा ब्लॅक मनी व्हाईट करणारे नरखेड तालुका मोहोळ येथील शुक्राचार्य मारुती कोल्हाळ व रणजित ब्रह्मचारी कोल्हाळ यांनी 1.5 कोटी रुपयांचे आश्वासन देऊन नोव्हेंबर 2021 मध्ये सदर जमीन भोंदूबाबा अशोक खरात यांच्यासाठी अवघ्या 50 लाख रुपयात खरेदी केली। उर्वरित 1 कोटी रुपये सदरील जमीन अशोक खरात यांच्या नावावर झाल्यावर देतो असे सांगितले, परंतु जमीन नावे झाल्यावरही अशोक खरात आणि कोल्हाळ यांनी पैसे देण्यास टाळाटाळ केली। मार्च 2024 मध्ये रणजित कोल्हाळ याने ही जमीन अशोक कुमार एकनाथ खरात व कल्पना खरात यांना तब्बल 2,40,91,000 रुपयात विकली। खरेदी खतात शेतात 4-5 वर्षांची 2,000 डाळिंबाची झाडे, बोरवेल, विहीर, शेड, गोठा असल्याचा खोटा उल्लेख केला। प्रत्यक्षात जमिनीत कोणतीही फळबाग नाही। जमीन तक्रारदार मूळ मालकांच्याच ताब्यात आहे। त्या जमिनीचे शासकीय बाजार मूल्य 79 लाख असताना तिप्पट किमतीने व्यवहार करून काळा पैसा पांढरा करण्याचा हा सुनियोजित कट असल्याचे तक्रारीत नमूद आहे। तसेच शक्तीपीठ महामार्गाच्या संपादनापोटी मिळणारे 8-10 कोटी रुपये हडपण्यासाठी 2,000 डाळिंब दाखवून नियोजनबद्ध कट रचण्यात आल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे। तसेच राजाराम बनसोडे यांनी पैशांची मागणी केली असता खरात व कोल्हाळ या आरोपींनी जीवे मारण्याची धमकी दिली व जादूटोणा करून संसार उद्ध्वस्त करण्याची भीती घातली। भोंदूबाबाची दहशत व राजकीय वरदहस्त यामुळे बनसोडे यांनी तक्रार दिली नसल्याचे सांगितले। शेतकऱ्याची फसवणूक केल्याप्रकरणी अशोक खरात, कल्पना खरात, शुक्राचार्य कोल्हाळ, रणजित कोल्हाळ, रविकिरण नागणे, गणेश मलपे यांच्याविरुद्ध भारतीय दंडविधान कलम 420, 406, 467, 468, 471, 506, 120(ब) 34 तसेच महाराष्ट्र जादूटोणा प्रतिबंध अधिनियम कलम 3(1) अन्वये गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे। आमची जी जमीन होती 11 एकर 8 गुंठ, त्या जमिनीमध्ये आमचा सुद्धा हिस्सा होता। तो व्यवहार 1.5 कोटीसाठी झालेला होता, पण 50 लाख रुपये त्यांनी आमच्या वडिलांना दिले। बाकीचे 1 कोटी आम्ही मागितल्यानंतर ते म्हणले की अशोक खरातांसोबत याचा व्यवहार झाल्यानंतर तिथले पैसे आल्यानंतर तुम्हाला देऊ, पण त्यांनी काही ती परत रक्कम दिली नाही। आम्ही पैसे मागण्यासाठी गेल्यानंतर ते जे एजंट आहेत त्यांनी तेवढ्या आवाक्यात भरपूर जमिनी गोळा केलेल्या आहेत, ते अशोक खरातांचे एजंट आहेत। आणि आम्ही पैसे मागायला गेल्यानंतर त्यांनी जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या आम्हाला, तुमच्या वडिलांना मारून टाकू, असं करू, जादू तंत्रमंत्र असे भीती दाखवले त्यांनी। मग तिचं तर जी जमीन आहे त्या जमिनीवर सध्या आमचाच ताबा आहे। त्यांनी आमचे पैसे तरी परत द्यावे, नाहीतर आमची जमीन तर आम्हाला परत द्यावी, आमची एवढी मागणी आहे। आणि पत्रकार परिषद व्हायच्या अगोदर पण त्यांचे काही अज्ञात लोक आले होते, त्यांनी धमकी दिली होती की तुम्ही असं बोला तुम्ही, आणि बरेच लोक असे सांगतात की तुम्ही त्यांच्या नादी लागू नका, ती मोठी लोक आहेत, ती तुम्हाला मारून टाकतील असं